बाबूराव तशा कुठल्या उद्देशाने आलाच नसेल, माझाच गैरसमज झाला असेल. काहीतरी बोलू नका हो. तुम्हीच नाही का म्हणाला ते आपल्या घरातनं चोरासारखे बाहेर पडली म्हणून? तसं काय, प्रसादही आधी घराबाहेर पडलाच होता की, आपल्याला नाही का भेटला? काय काय म्हणालात तुम्ही? माझा मुलगा स्वतःच्या घरात चोरी करेल? आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही. कशाला हवेत हो त्याला हे तुमचे दागिने पैसे? कशाला हवेत सांगा मला आता. अगं, ते दागिने बाबूरावला परत करण्यासाठी सुद्धा घेतले असतील त्याने. हे बघ, बाबूकडून आपण दागिने आणले हे प्रसादला फारसं पटलेलं नव्हतं. बस, मी प्रसाद विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही. हॅलो, मी म्हणालो होतो तसं की मी तुमच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू शकतो, पण त्यासाठी पैशांची व्यवस्था व्हावी लागते की नाही. मी अजूनपर्यंत कुठल्याही पैशांची सोय करू शकलो नाहीये. अहो पण हे बघा, जे दागिने विकून मी पैसे गुंतवणार होतो ते विकू शकलो नाही ना मी. ओ नो, म्हणजे दागिने चोरण्याचा प्रयत्न लक्ष्मीकांत भाऊजींनी केला होता आणि माझ्या बाबांवर उगीच हा आळ घेतला गेला. मला सांगा, बाबांच्या तिजोरीतले दागिने चोरायचा प्रयत्न तुम्ही केला होता, बरोबर ना? ते दागिने विकून तुम्ही एका स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करणार होता की ज्याने तुमचे पैसे दुप्पट झाले असते. असाच प्लॅन होता ना? हे बघा भाऊजी, आता कुठलीही गोष्ट नाकारून उपयोग नाही, कारण मला सगळं काही कळलंय. पुरावा काय आहे तुझ्याकडे? समजा मीच केला असेल दागिने चोरण्याचा प्रयत्न, सिद्ध कसं करणार आहेस तू? साक्षीदार तुम्हीच आहात आणि पुरावाही. भाऊजी, तुम्ही स्वतःच तुमचा गुन्हा कबूल करा, नाहीतर नाहीतर तुमची अबुधाबीची नोकरी गेलीये हे मी सगळ्यांना सांगेन. वृंदा प्लीज प्लीज असं काही करू नकोस. माझ्यामुळे उगाच सुवर्ण आणि अलंकार रस्त्यावर येतील ग. ठीक आहे, मी तुमच्या नोकरीबद्दल कोणालाही सांगणार नाही. पण भाऊजी, तुम्ही सगळ्यांना खरं खरं का नाही सांगून टाकत? म्हणजे तुमची नोकरी गेलीये म्हणून तुम्हाला हे सगळं करावं लागतंय. भाऊजी, तुम्ही प्लीज सगळ्यांना खरं काय ते सांगून टाका, नाहीतर माझ्या बाबांवर लागलेला कलंक आयुष्यभर त्यांच्या बरोबर राहील. ठीक आहे, मी पण वृंदा त्यासाठी प्लीज मला थोडा वेळ दे. ठीक आहे, मी तुम्हाला 24 तासाची मुदत देते, पण ह्या 24 तासात जर तुम्ही सगळ्यांना सांगितलं नाही तर मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. खरा गुन्हेगार कोण आहे ते मला कळलंय. बाबा, लक्ष्मीकांत भाऊजी सगळ्यांसमोर त्यांचा गुन्हा कबूल करणार आहे. वृंदा बेटा, तू असं करायला नको होतंस. काहीही झालं तरी ते तुझ्या सासरचं नातं आहे. तुला आता ती नाती जपायला हवी. नाही बाबा, तुमच्यावर चोरीचा खोटा आरोप केला गेला आणि हा कलंक धुण्यासाठी मी काहीही करायला तयार. त्यासाठी मी कुठल्याही नात्यात जोखीम उठवायलाही तयार. याचा अर्थ प्रसादने ते दागिने चोरण्याचा प्रयत्न केला होता. अरे देवा. म्हणजे बघ, बाबांनी लग्नात बाबूरावांकडून दागिने मागून घेतले, ते तुला आवडलं नाही, पण म्हणून काय तू तिजोरीतून दागिने काढून ते त्यांना परत देशील का? आई, मी असं कशाला करीन? हा, म्हणजे बाबूराव काकांना कर्जबाजारी करायचं आणि त्यांच्याकडून दागिने घ्यायचे ही गोष्ट मला पटली नव्हती. आणि तसं जर मी काही केलं असतं तर उलट उघड उघड मी सगळ्यांना सांगितलं असतं. म्हणजे बाबांनी बाबूराव काकांवरती खोटा आळ घेतला नसता आणि त्यांचा असा अपमानही केला नसता. अरे कांता, तू इकडे? तू सहजच भेटायला. हा, चालू दे. प्रसाद. प्रसाद नाही तर मग दुसरं कोणी केलं?